हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आणि आज आपण आपल्या चॅनलमध्ये ना हे व्हेजिटेबल टोस्ट सँडविच बनवणार आहोत। खूप सोप्या पद्धतीने हे सँडविच घरी बनतं। आता हे सँडविच बनवण्यासाठी काही आपल्याला भाज्या लागणार आहेत। सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे अगदी बारीक चिरलेली एक शिमला मिरची घेतलेला आहे, थोडासा गाजर घेतलाय बारीक चिरून, थोडासा कांदा घेतलेला आहे बारीक चिरलेला। आता हे बीट आहे मस्त असं स्वच्छ धुवून आपण ते सोलून घेतलंय। आता हे बीट किसून आपल्याला यामध्ये टाकायचं आहे। इथे आता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कोणत्याही भाज्या ॲड करू शकता। तुम्हाला हवा असेल तर यामध्ये तुम्ही बटाटा, स्वीट कॉर्न वगैरे सुद्धा ॲड करू शकता। आता इथे आपण बीट सुद्धा किसून घेतलंय। यामध्ये आपल्याला आता 1 मोठा चमचाभर इतका मायोनीज टाकायचं आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये ना 1 चमचाभर इतकी शेजवान चटणी टाकायची आहे। मस्त असा फ्लेवर येतो शेजवान चटणीमुळे सँडविचला। त्यानंतर 1 चमचाभर इतका टोमॅटो सॉस टाकायचा आहे। आता हे सगळं आपण अगदी छान असं मिक्स करून घेऊयात। इथे तुम्ही पाहू शकता सँडविचसाठी मस्त असं स्टफिंग आपण तयार करून घेतलेलं आहे। आता इथे आपण एक प्लेट घेतली, या प्लेटवरती 2 ब्रेड घ्यायचेत आपल्याला। इथे आपण ना व्हीट ब्रेड घेतलेला आहे। तुम्हाला जर नाही भेटला तर तुम्ही मैद्याचा ब्रेड सुद्धा घेऊ शकता, पण आपण हेल्दी सँडविच बनवतोय त्यासाठी आपण इथे ना व्हीट ब्रेड वापरलेला आहे। आता हे जे मिश्रण आपण बनवलंय ना अगदी भरभरून असं ब्रेडवरती आपल्याला ते स्प्रेड करायचं आहे। भरपूर क्वांटिटीमध्ये हे मिश्रण आपल्याला ब्रेडवरती टाकायचं आहे। तुम्ही इथे पाहू शकता व्यवस्थित असं स्प्रेड करून घेतल्यानंतर ना यावरती आपल्याला चिली फ्लेक्स टाकायचे आहेत। तुमच्याकडे जर चिली फ्लेक्स नसतील तर तुम्ही यामध्ये ग्रीन चिली सुद्धा ॲड करू शकता। थोडेसे ऑरेगॅनो टाकायचे आहे। चिली फ्लेक्स, ऑरेगॅनो आणि मिक्सअप्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त कितीही टाकू शकता। आता ना एकदम किंचितचं मीठ आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे। अशा पद्धतीने चिमटीने थोडंसं मीठ यावरती स्प्रेड करून घेऊयात। इथे आपण एक चीज क्यूब घेतलेला आहे, अर्धा अर्धा करून आपण ह्या दोन्ही सँडविचवरती टाकणार आहोत। तुम्ही इथे स्लाइस चीज वापरू शकता, मोझरेला चीज वापरू शकता, भरपूर प्रमाणात सुद्धा चीज इथे वापरू शकता। आता जो दुसरा ब्रेडचा स्लाइस आहे ना तो यावरती ठेवून घेऊयात। आता आपल्याला हे सँडविच टोस्ट करून घ्यायचे। आता आपल्याकडे टोस्टर नसलं तरी तव्यावरती खूप छान कुरकुरीत असे सँडविच टोस्ट होतात। आता इथे आपण एक तवा घेतलाय, तव्यावरती भरपूर प्रमाणामध्ये बटर टाकलेला आहे आणि आता यावरती आपल्याला हे सँडविच मस्त असे दोन्ही बाजूने शेकून घ्यायचेत। वरून सुद्धा बटर लावूयात। मस्त असं भरपूर बटर लावून आपल्याला हे सँडविच दोन्ही बाजूने मस्त असे शेकून घ्यायचेत। इथे ना गॅसचा फ्लेम एकदम बारीक ठेवायचा, म्हणजे ना सँडविच अगदी कुरकुरीत होतात, आतल्या भाज्या व्यवस्थित शिजल्या जातात आणि ब्रेड करपत नाही। आलटून पलटून दोन्ही बाजूने सँडविच अगदी मस्त असं टोस्ट होऊन द्यायचं आहे। खूप छान असं कुरकुरीत झालं पाहिजे सँडविच। सँडविच मस्त असं शेकून दोन्ही बाजूने कुरकुरीत करून घेतलं ना की ते आता आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने ना 4 तुकडे करून घेऊयात सँडविचचे आपण। मस्त असं सँडविच इथे आपण कट करून घेतलंय आणि तुम्ही इथे पाहू शकता अगदी छान गरमागरम असं हे व्हेजिटेबल टोस्ट सँडविच बनवून तयार आहे। दिसायला किती छान दिसतंय। वरून गार्निशिंगसाठी ना आपण यावरती अजून थोडंसं चीज टाकणार आहोत। छान दिसण्यासाठी थोडेसे चिली फ्लेक्स वरून टाकूया, थोडंसं ऑरेगॅनो टाकूया आणि हे अगदी छान असं कॅफे स्टाईल व्हेजिटेबल टोस्ट सँडविच बनवून खाण्यासाठी तयार आहे। खूप सोप्या पद्धतीने हे सँडविच बनतं। इतकं फुलफिल आहे ना हे सँडविच। या निमित्ताने सगळे भाज्या सुद्धा पोटात जातील आणि खायला सुद्धा अप्रतिम लागतं। तुम्ही नक्कीच ही रेसिपी ट्राय करा। चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी रहा।